जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जे फार्मर आय डीसाठी अप्लाय केलेले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की आता फार्मर आय डी बनण्यास सुरुवात झालेली आहे। शासनाकडून हे पेंडिंग फॉर्म आता अप्रूव्ह करण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता तुम्हाला एका अप्रूव्ह फॉर्मचं स्टेटस दाखवणार आहे, कशा प्रकारे तुम्हाला मोबाईलवरून पाहायचं आहे की तुमचं फॉर्म सबमिट झालं आहे किंवा अजून पेंडिंग आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जे समोर लिंक दिसत आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल, तुम्हाला तिथून सुद्धा कॉपी करू शकता तुम्ही। या लिंकवरती आल्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट आय डी म्हणजे फार्मर आय डी काढण्यासाठी जो तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याचा आय डी नंबर पावती नंबर असतो एनरोलमेंट आय डी, किंवा तुमचं सरळ आधार कार्डने सुद्धा तुम्ही इथं स्टेटस चेक करू शकणार आहात। पण आता शासनाकडून हे फॉर्म फार्मर आय डी शेतकऱ्यांना, प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहेत। म्हणजे त्यांचे फॉर्म अप्रूव्हल करून त्यांना एक स्पेसिफिक फार्मर आय डी नंबर पुरवला जात आहे शासनाकडून। त्यासाठी इथं आल्यानंतर बघू शकता तुम्ही आधार नंबर टाकायचा आहे तुमचा। आधार नंबर टाकल्यानंतर चेक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आधार नंबर भरून घेतल्यानंतर व्यवस्थितरित्या चेक हा ऑप्शन इनेबल होईल। चेक या ऑप्शनवरती क्लिक करा, त्यानंतर तुमचा फॉर्म भरलेले तुमचा संपूर्ण डेटा तुमच्या समोर येईल। इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आधार नंबर दिसेल, सेंट्रल आय डी दिसेल, म्हणजेच जो आय डी आत्तापर्यंत ब्लँक होता तिथं आता फार्मर आय डी इथं अप्रूव्हल स्टेटसमध्ये पेंडिंग दाखवत होतं, म्हणून तिथं सेंट्रल आय डी सुद्धा बनलेला नव्हता। तर आता अप्रूव्हल स्टेटस अप्रूव्ड झालेलं आहे, म्हणजे शासनाकडून मंजुरी दिलेली आहे फायनल। त्यामुळं आता तुमचं फार्मर आय डी सुद्धा बनलेला आहे। जे सेंट्रल आय डी असतो तोच फार्मर आय डी असतो तुमचा, आणि हे केव्हा अप्रूव्हल झालेलं आहे तर त्याची डेट सुद्धा तुम्हाला दिसत आहे। अप्रूव्हल किंवा रिजेक्शन डेटमध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता। इथं खाली फेब्रुवारी 27, 2025 10:42 हा आय डी माझा तयार झालेला आहे, त्याला शासनाने अप्रूव्हल दिलेला आहे, अंतिम मान्यता। अशा प्रकारे आता माझा हा नंबर अंतिम असणार आहे। सेंट्रल आय डी म्हणजेच फार्मर आय डी तुमचा बनलेला आहे। आता शासनाकडून हा नंबर तुम्हाला कायमस्वरूपी ठेवावा लागणार आहे तुमच्याकडे। अशा प्रकारे तुमचा फॉर्म किंवा तुमचा फार्मर आय डी असा चेक करायचा आहे, अगदी 2 मिनिटात मोबाईलवरून। माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।